नमस्कार प्रिय मित्रांनो, आपलं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सज्जा ॲस्ट्रो. मी पुण्यातून महेश गोळे, आपला ज्योतिष सखा म्हणा, ज्योतिष मित्र म्हणा, पण मी आहे एक ज्योतिष अभ्यासक. आणि या ज्योतिषाच्या अथांग सागरामधून जे काही छोट्या मोठ्या गोष्टी मी जमू शकतो, वाचू शकतो, अनुभवू शकतो, शिकू शकतो, त्या शिकून आपल्यासमोर ते मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी आवडत असतील किंवा बऱ्याचदा आपल्याला विषय पटतही नसतील, तरी पण माझं जे कर्म आहे हे करण्याचं आणि आणण्याचं आणि आपल्यासमोर मांडण्याचं हे मी निरंतर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करत राहीन. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही असे ज्योतिष आणि वास्तू यांचे जे वेगवेगळे विषय आहेत ते आपल्यासमोर मांडण्याचा नित्य प्रयत्न करत असतो. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपला आजचा व्हिडिओ असेल. त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत की काही लोक आपल्या संपर्कात असतील, आपल्या घरात असतील, आपल्या मित्रपरिवारात असतील, आपल्या समाजात असतील, तर त्यांना अचानकपणे भरपूर मोठ्या प्रमाणात राग काय येतो. आज विचार करणार आहोत की मनुष्याचा जो स्वभाव रागीटपणाचा आहे तो कशामुळे बनतो आणि कुंडलीच्या माध्यमातून आपण ते कसं पाहू शकतो. सुरू करूया आजचा विषय. आपलं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. आणि आजच्या विषयामध्ये आपण चर्चा करूया की कुंडलीच्या माध्यमातून आपण आपल्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींमध्ये जो रागाचं प्रमाण आहे ते कसं आपण पाहू शकतो, की कसं कोणी व्यक्ती कुंडलीच्या माध्यमातून की हा रागीट असेल की रागीट नसेल किंवा शांत असेल. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगल महाराज हे जे आहेत यांना आपण साधारणपणे ॲग्रेसिव्हनेसचं म्हणजे पराकोटीचं आपण त्यांना म्हणू शकतो की माणसामध्ये एक ॲग्रेशन येण्याचं म्हणजे तत्परता आणि त्याचप्रमाणे राग निर्माण करण्याचं काम जे आहे ते मंगल महाराजांच्या कक्षेमध्ये येतं. आपण सगळ्यांनी ऐकलंही असेल की कोणी रागीट झाला की डोळे लाल झाले, आपण म्हणतो रागाने डोळे लाल झाले. तर मंगल महाराजांचा रंग कसा आहे तर लालच आहे. तर याचा अर्थ कसा आहे की मंगल महाराज हे स्वभावतात हे माणसामध्ये हे अशी वृत्ती ॲग्रेसिव्हनेस आणि राग मूळतः येण्याचं कारण हे मंगल महाराजांच्या प्रभावाने कुंडलीमध्ये दिसून येतं. आपण म्हणतो ना बऱ्याचदा की गाडी गरम झाली, रेडिएटर गरम झाला आणि फुटला. तर बरेच असे आपल्या सभोवताली व्यक्ती असतात की कुठल्या तरी छोट्या विषयावरती आपण चर्चा सुरू करतो आणि चर्चा करता करता त्या चर्चेचं रूपांतर वादात होतं आणि या वादाचं रूपांतर कधीकधी तर हाणामारीमध्ये सुद्धा होतं आणि बऱ्याचदा रक्त सांडलेले आपल्याला दिसू शकतं. तरी सगळं कशामुळे होतं? कोणी व्यक्ती इतक्या त्वरित असा ज्वालाग्राही पदार्थाप्रमाणे एकदम फुटून का येतो? तर ह्याचं सगळं कारण जर आपण कुंडलीत मंगल महाराजांची स्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येऊ शकतं. मित्रांनो, मंगल महाराज जर आपल्या कुंडलीमधील लग्न भाव म्हणजे कुंडलीतला पहिला भाव, या लग्न भावात विराजमान असतील किंवा तिथे त्यांची दृष्टी येत असेल. दृष्टी कुठून येईल? 7व्या घरात बसले की त्यांची सप्तम दृष्टी आपल्या लग्न भावात पडेल. 10व्या घरात बसले तर चतुर्थ दृष्टी आपल्या लग्न भावात पडेल. त्याचबरोबर षष्टम जर बसले तर त्यांची 8वी दृष्टी या लग्न भावात पडेल. त्यांची 8वी दृष्टी विशेष प्रभावी आणि कारक असते. आणि ही 8वी दृष्टी लग्नात असली आणि त्याच वेळेस ते षष्टम भावात बसले. षष्टम भाव म्हणजे काय तर षष्टम भाव हा ऋणरोग शत्रू यांचा भाव आहे. आणि या शत्रूच्या भावात म्हणजे शत्रू निदर्शन करणाऱ्या घरामध्ये जेव्हा मंगळ महाराज विराजमान होतात तेव्हा ते आपसुकच मनुष्याला शत्रुहंता योग जो आपण म्हणतो, म्हणजे कुठलाही शत्रूचा त्यांना प्रतिकार करून पराभव करण्याची उत्कृष्ट शक्ती ही मंगळ महाराज षष्टम भावात बसून येतात. मग अशा व्यक्तीचे अनेक शत्रूसुद्धा असतात आणि या शत्रूंचा पाडाव करण्याची शक्ती मंगळ महाराज तिथे बसून देतात. आणि मग जेव्हा शत्रूशी लढण्याची आणि शत्रूवर विजय मिळवण्याची शक्ती जर मंगळ महाराज देऊ शकतात आणि तिथून लग्नावरती त्यांची दृष्टी असेल तर तो मनुष्य हा विशेषतः ॲग्रेसिव्ह आणि रागाचा अत्यंत जास्त भर असलेला असं असणं हे स्वाभाविकच येतं. याशिवाय मंगळच्या 2 राशी आहेत. एक तर 1 नंबर मेष राशी आणि दुसरी 8 नंबर वृश्चिक राशी. यापैकी कुठली एक रास जरी आपल्या लग्न भावात बनली असेल म्हणजे आपल्या घर क्रमांक 1 कुंडलीतील तिथं 1 नंबर लिहिला असेल किंवा 8 नंबर लिहिला असेल तरीसुद्धा अशा व्यक्ती ह्या ॲग्रेसिव्ह असू शकतात आणि यांना चटकन कुठल्याही विषयावरती राग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ज्यांचे चंद्र महाराज हे कुंडलीमध्ये 1 नंबर किंवा 8 नंबर म्हणजे मेष राशीत किंवा वृश्चिक राशीत बसले असतील, म्हणजेच चंद्र राशी कुठल्याही व्यक्तीची तर मेष असेल किंवा वृश्चिक असेल आणि अन्य काही ग्रहांचं त्यांच्या लग्नामध्ये प्रभाव तेवढा नसेल तर तो व्यक्तीसुद्धा हा ॲग्रेसिव्ह आणि मोठ्या प्रमाणात राग असणारा, राग येणारा असा असू शकेल.
थोड्या अधिक प्रमाणात सूर्य महाराजांमुळे सुद्धा हेच परिणाम दिसायला येतात. पण याच्यामध्ये एक अजून गोष्ट ॲड होते की इगो हा जास्त येतो. तर जेव्हा आपण राग हा विषयाचा विचार करतो तेव्हा मंगळ महाराजांमुळे व्यक्तीच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीतला चटकन राग येणं. बऱ्याचदा आपण असंही बघितलं असेल की म्हणजे वादविवाद तर सोडा, साधी चर्चा झाली त्याने मुद्दा कोणाला आवडला नाही तरी असे काही व्यक्ती आहेत ते एकदम अंगावर यायला लागतात आणि एकदम लगेच रागाच्या भरात येतात आणि अक्षरशः म्हणजे हाणामारीच्या याच्यावरती स्थिती येते. तर हे सगळ्या गोष्टी या कार्यकर्त्यामुळे म्हणजे त्याला अन्य काही परिणाम असतात. काही अन्य ग्रहांची तिथे मदत लागली, चंद्रमंगळच एकत्र आले आणि किंवा राहू तिथे सोबत असले, दृष्टी आली, असे काही अंगारक दोष वगैरे असे झाले तरीसुद्धा त्याचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर ते कुंडलीच्या अध्यायातून आपल्याला कळू शकतं. तर आपण बघा आपल्या कुंडलीमध्ये मंगळ महाराज कुठे विराजमान आहेत आणि आपल्याला राग येतो का, किंवा आपल्या संपर्कात, आपल्या परिवारात, मित्रपरिवारात किंवा आपल्या सोसायटीमध्ये, सभासदांमध्ये, आपल्या समूहामध्ये, कुठे अन्य ठिकाणी असे कोणी व्यक्ती आहेत का ज्यांना अत्यंत जास्त राग येतो, त्यांच्या कुंडलीमध्ये बघा मंगळ महाराज कुठे विराजमान आहे आणि आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला निश्चितपणे लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, हे चॅनल आपलं स्वतःचं आहे तर त्यामुळे याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या सगळ्यांना ईश्वराकडे प्रार्थना करतो की कोणाला जर जास्त प्रमाणात राग येत असेल तर त्यांना ईश्वर त्यांच्या रागावर नियंत्रण करण्याची शक्ती देव. अगदीच राग येऊ नये असं मी म्हणणार नाही, तर राग हा आलाच पाहिजे कारण तो मनुष्याचा एक गुणधर्मच आहे. पण त्या रागाच्या माध्यमातून अनावर होऊन काही अन्य चुकीच्या गोष्टी घडू नयेत, कोणालाही त्रास होऊ नये. साधारणपणे मनुष्याचं आयुष्य, आपल्या सर्वांचं आयुष्य हे शांततामय असावं, आपल्याला या आयुष्याचा आनंद घेता यावा हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांना शुभकामना देऊन हा व्हिडिओ इथं संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम.